कठीण परिस्थितीत आयुष्याकडून मिळालेले धडे फार महत्त्वाचे असतात. संत तुकाराम महाराज यावर बोलताना म्हणतात की आपलं कोण आणि परक कोण याची प्रचिती देण्यासाठीच कठीण परिस्थिती आपल्या आयुष्यात येत असावी. पण आयुष्य कधी कधी समुद्राची प्रचिती देतं. संकटाच्या लाटा थांबायचं नावच घेत नाहीत आणि त्यात नवल वाटण्यासारखंही काही नाही. कारण लाटा कधी थांबत नसतात, सतत उसळत राहणं हा त्यांचा धर्म आहे. मग त्यात बुडून जायचं की त्यावर स्वार होऊन क्षितिज पाहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्याला कोणीतरी सहाय्य करण्यास येईल ही अपेक्षाच मुळात आपल्याला घेऊन बुडते. म्हणून स्वावलंबी जीवन जगलं पाहिजे. माझ्या आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी मी माझ्या मार्गावर चालत राहीन. एवढंच काय तर आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय देऊन मी माझा नवा मार्ग तयार करेन, पण मदतीसाठी कोणासमोरही याचना करणार नाही. ही भूमिका आपल्या सर्वांची असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कठीण परिस्थिती आणि संघर्ष त्यांच्याच आयुष्यात येतात, त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांच्याकडे ती पेलण्याची क्षमता असते, ज्यांच्याकडे त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य आणि गुणविशेष असतात. अशाच लोकांच्या वाट्याला कठीण परिस्थिती आणि संघर्ष येतात. तुमच्या आयुष्यात जर सतत संघर्ष येत असतील, कठीण परिस्थिती निर्माण होत असेल, तर तुम्ही यशाच्या शिखरावर आहात हे लक्षात ठेवा. धन्यवाद.